उमेदवार संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालेला आहे। मुकेश त्यांचे मैदानामध्ये आहेत, मुकेश पाटील। आता लक्षात घ्या, फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे। या 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे वेळ वाया घालवू नका। एक्झॅक्टली 5 वाजलेले आहेत घड्याळामध्ये। 5:20 पर्यंत इनिंग संपली पाहिजे। हे दोन्ही संघांसाठी बंधनकारक आहे। दोन्ही पंच ऑफिशियली मैदानामध्ये आहेत। नितीन आणि नाव स्ट्राइकला धनजी। यावेळेला नितीन ड्राइव्ह करतात, चेंडू ऑफ साइडला, जोपर्यंत डीप कव्हर मध्ये अडवून थ्रो दिला जाईल। 2 धावा पूर्ण करते तिथे नितीन आणि धनजी मार्फत, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेल्या श्री गणेश चालू होतोय। 2 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर। प्रत्येक ज्या वेळेला सामना चालू होतो, खेळाडूंपेक्षा नेहमी म्हटलं जातं की पाठीराख्यांच्या छातीचे ठोके जास्त चुकतात, की काय कुठे कशी चूक होते आणि काय करतोय आपण। हरीश्वर यावेळेला चेंडू उजव्या टीच्या थोडासा बाहेर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आहे। नितीनचा हुक करायचा प्रयत्न होता, आणि चेंडू निर्धाव संपते, धावसंख्येमध्ये भर नाही आहे। धावा झालेल्या 2। 24 चेंडूचा सामना आहे आफ्टर 24 डिलिव्हरीज। मात्र धावा किती होतील कोणी सांगू शकत नाहीये। हरीश्वर मालवणी विरुद्ध राई जेन्सबॉन्ड। यावेळेला बॅटची कड लागते, फलंदाज नितीन बावत होते, स्टेप आउट झालेले होते पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये। बॅटच्या एजला लागतोय चेंडू, यष्टिरक्षकाने झेल व्यवस्थित पकडलेला आहे, आणि पहिला फलंदाज इथे बाद होतोय तो नितीन पाटील। कमॉन अनिकेत। नवीन फलंदाज किरण पाटील। सचिव भगवान पाटील यांचे छोटे बंधू किरण मैदानामध्ये। 4 षटकांचा सामना आहे। इज द सेकंड क्वार्टर सेमीफायनल इन दिस टुर्नामेंट। या मालिकेचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना पंच महेंद्र शिंदे आणि मुकेश पाटील पाहायला मिळत आहेत। उमेदवार संघातील मुकेश सध्या मैदानामध्ये इथे आपल्याला दिसत आहेत, स्क्वेल पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत। हरीश्वर टू किरण, फुल टॉस मध्ये घेऊन ऑन साइडला ड्राइव्ह केले जात आहे। चेंडू मिड विकेटला 1 धाव आहे, कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। थ्रो अंडरआर्म येतोय, आणि जोपर्यंत थ्रो येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकलेली आहे ती 4 या धावसंख्येवर। हरीश्वर टू किरण, यावेळेला पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे धनजी माची इज द बॅक इन टू पवेलियन। बोथ द ओपनिंग बॅट्समन इज द बॅक इन टू पवेलियन। दोन्ही सलामीचे फलंदाज फार स्वस्त्यामध्ये बाद झालेले आहेत राई जेन्सबॉन्ड संघामार्फत। नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रफुल्ल येत आहेत, एका बाजूला किरण आहे, कारण आता खऱ्या अर्थानं आक्रमण पाहिजे की ज्या धावा या 4 षटकात कमीत कमी 40च्या पलीकडे कशी जाईल याकडे लक्ष आहे राई संघाचं। मात्र आता बघायचंय की काय किती धावा होत आहेत। मगाशी देखील सुरुवात तशीच झालेली होती पहिल्या सामन्यामध्ये, की पहिल्या सुरुवातीला थोड्याशा धावा कमी होत्या, मात्र तो सामना 5 षटकांचा होता। मधल्या 2 षटकामध्ये 35 धावा आल्या, की ज्यामुळे धावसंख्या ही साधारण हॅलो 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 राई आणि मालवणी ह्या 2 संघादरम्यानचा सामना आहे। यजमान संघ आणि एक पाहुणा संघ। हरीश्वर टू प्रफुल्ल पाटील। Now is the last ball to go in this over. Last ball to go in this over.
हरीश्वर टू प्रफुल्ल. प्रफुल्ल हलक्याच बॅटनं ऑन साइडला वळवलेला आहे, ड्राईव्ह केलेला ऑन साइडला, मिड विकेटला मिसफील्ड होत आहे. कदाचित चेंडू सीमारेषेच्या जवळ येतोय, जोपर्यंत अडवून थ्रो दिला जाईल. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघतायत आणि या 3 धावा इथे पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये किरण पाटील बाद होत आहेत. कारण तिसरी धाव मला वाटतं किरणला घ्यायची नव्हती, पण प्रफुल्लने घेतलेली आहे. तीन बाद धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5-6. 3 बाद 6. सेमीफायनलचा सामना आहे. प्रशांत किणी नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेले आहेत, जॉईन होत आहेत. प्रफुल्ल पाटीलला दोघांमध्ये थोडासा कानमंत्र चाललेला आहे की आता 3 षटक शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये आपल्याला कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, कारण जो करना है वो अपने को ही करना है, पीछे आने वाले के ऊपर भरोसा रखना नहीं है. कारण मैदानामध्ये ज्या वेळेला तुम्ही उपस्थित असता त्यावेळेला खेळची जबाबदारी आपल्यावर आहे. किरण, नितीन आणि हिमजी हे बाद झालेले आहेत. तीन फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे 6. हा पहिला सामना असा आहे की ज्या सामन्यात 3 फलंदाज बाद आणि धावसंख्या 6 आहे पहिल्या षटकात. नंबर 2 चे गोलंदाज संजय, जे जर बघितलं यांचा इतिहास बिलकुल अप्रतिम आहे. एक संघातील अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या बाबतीमध्ये लक्ष त्यांच्याकडे नेहमी असतं खेळाडूंचं. 2 धावा मिळतात, धावसंख्या झालेल्या 8. संजय टू प्रफुल्ल, धावसंख्या 8 झालेली आहे. 8 लॉस ऑफ 3. प्रफुल्ल यावेळेला हलक्याच बॅटनं ऑफ साइडला ग्लाइड करताय. चेंडू येते थर्ड मॅनला, 1 धाव आहे. लेट कट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये की उजव्या ऐष्टीवरती चेंडू आत येतोय. यावेळेला वेट फॉर द बॉल बघितलेला आहे, चेंडू कुठून कसा वळतोय आणि लास्ट मोमेंटला आपल्या बॅटची ब्लेड ओपन करताय. चेंडू येते थर्ड मॅनला, 1 धाव आहे. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न प्रशांत किणी मार्फत. चेंडू निर्धाव संपलेला आहे. या घडीला चेंडू जसे निर्धाव जातील तसं जबाबदारी वाढणार आहे ते, अर्थात दडपण इथे वाढणार आहे ते राई जेम्स बॉन्ड संघावर, कारण त्यांना धावायची भूक मोठी आहे. यावेळेला हलक्याच बॅटनं ऑन साइडला टर्न केलेला आहे. चेंडू वाईडिश डाऊन वर मिसफील्ड होत आहे. 1 धाव आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत दोन्ही फलंदाज. कदाचित तिसरी धाव थ्रू येईपर्यंत आणि या 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे या 3 धावाने 12. षटक मैदानात चाललेला आहे. दुसरा मालवणी संघ थोडा रिलॅक्स आहे, कारण त्यांना माहिती आहे 3 फलंदाज ऑलरेडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 12 झालेली आहे आणि या षटकांतील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर. संजय यावेळेला बॅटची कट घेऊन चेंडू येते थर्ड मॅनला. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांचा इशारा असेल का काय ते बघायचं आहे. 2 धावांचा इशारा आहे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 ना 14. 2 धावा आहेत, 2 धावा आहेत. येस, धावसंख्या 14 आहे. षटक मैदानामध्ये चाललेलं आहे दुसरं. लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. तमाम क्रीडा रसिक
दॅट्स अ गुड शॉट. चेंडू ऑन साइडला वाईड मिड डाऊन वरती क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवून थ्रू दिला जाईल. 2 धावा कम्फर्टेबली पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत दोन्ही फलंदाज. आणि हे चांगली गोष्ट असते की ज्यावेळेला तुम्ही बॅट घाशीत जाता त्यावेळेला बेनिफिट ऑफ डाऊट मिळण्याची शक्यता जास्त असते. जे प्रफुल्ल आणि प्रशांत हे दोघं करून दाखवत आहेत. धावसंख्या झालेल्या षटकं संपलेली आहेत 2. धावसंख्या झालेल्या 16. पहिल्या षटकात धावा होत्या 6 आणि या षटकात धावा येत्या 10. पण एकही अजूनपर्यंत चौकार नाही आहे. सगळ्या धावून धावा काढलेल्या आहेत या दोन्ही फलंदाजाने. कारण पहिल्या चेंडूवर 2 धावांचा श्रीगणेश नितीनने केला होता. त्यानंतर 2 सिंगल वगैरे अशा धावा निकाल गेलेल्या आहेत. धावसंख्या झालेल्या आहे 16. आपल्या आगरी कोळी समाज मंडळाचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष कमलेश म्हात्रे, उपाध्यक्ष केशनाथ भोईर, खजिनदार, सचिव, सगळ्यांना विनंती आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. कारण ही मालिका ज्या पद्धतीने खेळवली जाते त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि काही गोष्टींसाठी जे गरज असते त्या गोष्टी आपल्या मार्फत पुऱ्या केल्या जातात कमिटी मार्फत. कारण कधीही कुठेही बघितलं तर ज्यावेळेला एखाद्या संस्था एखादी कमिटी निर्माण होते, नियम येतात आणि नियमानंतर आपल्याला एक व्यवस्थित सगळं काही आपला कार्यक्रम हा पार पडत असतो की ज्यासाठी या नियम कमिटीचं नियंत्रण हे फार महत्त्वाचं असतं. धर्मेंद्र यावेळेला चेंडू उजव्या अपकट केलेला आहे. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव आहे. एकाच धावीने समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. अजूनपर्यंत मालवणी संघाने कुठेही खांदे मोकळे करून दिलेले नाही आहेत राही चेंज बाउंड संघाला. मोठे फटके अजिबात दिलेले नाहीत कारण प्रोफेशनल पद्धतीनं इथं सगळं काही त्यांचा इम्प्लिमेंट झालेलं आहे मैदानात. राईट आर्म ओव्हर. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. 30 यार्ड सर्कल वरती क्षेत्ररक्षक येत आहेत. इज ड्रॉप द कॅच. झेल सुटतोय आणि 2 धावा मिळतात प्रफुल्लला. मात्र आज जर बघितलं तर झेल भरपूर सुटतायत. इझी झेल सुटलेला आहे. मगाशी मी म्हटलं तेच की खेळाडूंच्या पेक्षा पाठीराख्यांचे छातीचे ठोके जास्त चुकतात. मध्ये कोणी असेल, माजी खेळाडू असेल, पुढे खेळणारे असतील, बाबू सारखे खेळाडू असतील. आता बघा काही लोक लहान सायकलवर बसतात, बाबू मात्र मोठ्या सायकलवर बसलेला आहे. काय व्यक्ती आहेत. धर्मेंद्र राईट आर्म ओव्हर. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. इज टेकन. प्रफुल्ल इज आउट. चेंडू आकुट टप्प्याचा होता. खेळायच्या प्रयत्नामध्ये फसलेले आहेत आणि प्रशांत किणी आणि प्रशांत म्हात्रे याचे 2 खेळाडू. आत्ता गेलेला खेळाडू आहे प्रशांत म्हात्रे, मागच्या सामन्यातील हिरो, ज्याने तुफानी फलंदाजी केलेली होती मगाशी. आता बघायचंय काय घडतंय ते. कारण अजूनही जर बघायचं झालं तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूमध्ये किती धावा आता प्रशांत किणी आणि प्रशांत म्हात्रे पूर्ण करतायत. धर्मेंद्र यावेळेला चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव संपलेला आहे. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर थोडा उसळलेला आहे अपेक्षेपेक्षा जास्त आणि ज्यामुळे निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर नाही आहे. दोघे इथे मास्टर माइंड आहेत. एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र. राईट आर्म ओव्हर. यावेळेला ऑन साइड शॉट ऑफ लेन्थ. चेंडू जातोय सीमा पार. ही इज अ युज 6.
छोटीशी आठवण येते ज्यावेळेला प्रशांतच्या बॅटमधून फटके निघतात तेव्हा. आणि या 12 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32 सॉरी 31 31. वॉट अ बॅटिंग. 3 चेंडूला सामोरे गेले प्रशांत म्हात्रे आणि 12 धावा केलेल्या आहेत. या हॅलो 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 या मालिकेमध्ये सर्वोत्कृष्ट राहणाऱ्या खेळाडूला म्हणजे मालिका पुरुषोत्तम ज्याला 32 इंचाचा कलर टीव्ही आहे जो इथे दाखल झालेला आहे. कारण एक गोष्ट असते या स्पर्धेमध्ये बघितलं तर तशी कॅश प्राइस फार कमी आहेत की जेणेकरून जो नाही मध्ये जमा असतात. या आगरी गोई मास्टर्स मध्ये गोलंदाजीसाठी येतात मिलन. यावेळेला प्रशांत किणी ड्राईव्ह करताय चेंडूला मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं एकच धाव आहे. समाधानी आहे दोन्ही फलंदाज. त्यामध्ये प्रशांत म्हात्रेला इथे स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. आणि एका धावेने धावसंख्या झाली 32 सॉरी 32 32. ही इज द लास्ट ओव्हर टू गो. 32 धावा झालेल्या आहेत. षटक चाललेलं आहे मैदानामध्ये शेवटचं. शेवटचे फक्त 5 मिनिटं बाकी आहेत लक्षात घ्या. लास्ट 5 मिनिट्स टू गो आणि हे षटक पुरं करायचं आहे. नाहीतर ज्या नियमानुसार आपल्या आगरी गोई मंडळाच्या नियमानुसार संघाला काही धावांचा दंड होऊ शकतो. यावेळेला पुढे येऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू येतोय. फाईन लेगला एकच धाव आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 33. मिलन वैती मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. आतापर्यंत जर बघितलं तर प्रशांतच्या धावा झालेल्या 13 आणि प्रशांत किणीच्या धावा झालेल्या 5 ज्यामध्ये एक 3चा फटका आणि 2 सिंगल. आणि या प्रशांत म्हात्रेच्या बघितलं 2 षटकार आणि 1 सिंगल आताचा आलेला. नितीन 2 धावाकडून बाद झालेल्या. धनंजय 0 धावाकडून धावचेत. किरण 2 धावाकडून. प्रफुल्ल पाटील बघितलं तर 11 धावाकडून बाद झालेला. यावेळेला प्रशांत किणी ड्राईव्ह करतात कव्हर्सला सॉरी मिड ऑफला. 1 धाव आहे आणि एका धावेने समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली 34. काही चेंडू बाकी आहेत या षटकांतील. मिलन वैती यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रशांत मात्र झेल सुटला जातोय. 2 धावा इथे मिळत आहेत प्रशांत म्हात्रेला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकलेली आहे ती म्हणजे 36 36. लास्ट 2 बॉल टू गो इन दिस इनिंग. 2 चेंडू बाकी आहेत. प्रफुल्ल मगाशी झेल सुटला होता पण प्रफुल्ल फायदा उचलू शकलेला नाही आहे. आता प्रशांत म्हात्रेचा जो झेल सुटलेला आहे 2 चेंडू बाकी आहेत. मगाशी 2 चेंडू 2 षटकार आलेले होते धर्मेंद्रला. मात्र आता प्रशांत काय करतोय बघायचं. मिलन वैती यावेळेला गोलंदाजाच्या डोक्यावरनं स्ट्रेट ड्राईव्ह 1 धाव आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघतायत. कदाचित इथे प्रशांतसाठी मात्र नाही. 2 धावा कम्फर्टेबली पूर्ण झालेल्या आहेत. दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बाय बोथ द बॅट्समन प्रशांत म्हात्रे आणि किणी. धावसंख्या झाली 38. नाव इज द लास्ट बॉल टू गो इन दिस इनिंग. लास्ट बॉल टू गो. आगरी कोळी समाज मंडळातील सगळे पदाधिकारी कमलेश म्हात्रे वगैरे इथे अजित भंडारी वगैरे साहेब इथे बसलेले आहेत. एक कार्यसम्राट म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एक वेळ आम्ही येत होतो तेव्हा ते खेळाडू होते. आज मान्यता प्राप्त व्यक्ती झालेले आहेत. हे फार मोठं महत्वाचं आहे. ज्यावेळेला अशी प्रेमाची थाप पाठीवर पडते त्यावेळेला निराळा उत्साह चैतन्य निर्माण होतं. हे एक प्रेम काय असतं. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह चेंडू येतोय. 1 धाव आहे. कदाचित दुसऱ्या धावेसाठी प्रशांतला थांबवलं जात आहे आणि एका धावेने ते समाधानी आहे दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 39 आणि एक्झॅक्टली 40 टू विन.
म्हणजे प्रति षटकामागे जर विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे। आपल्या आगरी कोळी समाज मंडळाचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत। आपले सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आपले सगळे मान्यता प्राप्त व्यक्ती पियुष हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। आमचे माजी गुणलेखक संदीप कोळी हेही त्यांचे आम्ही अधिकारी आहोत। आज जर बघितलं राया रवींद्र हेही एक खेळाडू होते, आमचे जवळचे मित्र। एक आल्यानंतर निराळ चैतन्य निर्माण होते। ज्यावेळेला काल बाजाराचा फोन आला की राजू तुला यावंच लागेल काहीतरी करून, पण अशी घटना माझ्या समोर होती की ती बाजूला ठेवून मला इकडे यावंच लागलं, कारण हे प्रेम आपल्याला असं खेचून आणतं। आणि ज्यावेळेला इथे काही महत्त्वाचं निवेदन असं आहे की जे फक्त आम्ही करू शकत नाही, जे आमचे मित्र भगवान पाटीलच करू शकतात। जसं काही वक्तव्य असं होतं शिवसेनेमध्ये की बाळासाहेब करणारे होते, ते बाळासाहेबांनाच चांगलं वाटत होतं, ते तसं हे आहे। या आगरी कोळी मंडळामध्ये काही वक्तव्य असं आहे की जे भगवान पाटीलला शोभून दिसतं ते त्यांनीच करावं, कारण आमच्या गावात आमचं देखील काही चुकलं तर भगवान मला बोलायला मागे पुढे बघत नाही। धन्यवाद राजू पंडित, थँक्यू व्हेरी मच। डीजे हा माझा आवाज वाढव। मिलन डीजे आता मी आणि तू वाजव कालचं गाणं आपलं, सुपली कोणाची, सुपलीचा मुलगा खेळतोय ना, सुपली कोणाची, सुपली सोन्याची। चला ठीक आहे, मिलन डीजे विभाग अधिकारी काय ना पियुष हॅलो, मी आवाज कमी करायला सांगितलं, आवाज वाढवायला सांगितलंय। सर्व मित्रमंडळी एकदा जोरदार टाळ्या आमच्या क्रीडारसिकांसाठी व्हायला पाहिजेच। धन्यवाद, तुमचं मनापासून आभार। पीस सत्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची मॅच आहे, साहेबांच्या नावाची मॅच आहे। नक्कीच जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। भगवान दादा जय महाराष्ट्र। पारितोषिक आलेला आहे परशुराम केणी साहेब यांच्याकडून, कंटिन्यू ते पारितोषिक असेल। षटकार मारा, 1000 रुपये कॅश प्राइज घेऊन जा। नक्कीच प्रत्येक षटकाराला ओके, परशुरामजी केणी साहेब यांच्याकडून धन्यवाद। असंच प्रेम दादांकडे बघतोय आम्ही। अजित दादा आवाज येत नाहीये ना, काल गेले ते आज आले, मला वाटलं दादा आहेत की काय कालपासून। मला बोलता तर मी तुम्हाला बोलायचा अधिकार नक्कीच ठेवतो दादा, फक्त आणि तो राहील प्रेमाचा अधिकार। भगवंता फक्त बाबूबाईला ती ऑफर आहे, षटकाराला 2000। प्रेम सर्वांवरती असावं, सगळ्यांसाठी 1000 रुपये आहेत, पण बाबूबाईला 2000 रुपये 2000। हे उतलेलं प्रेम आहे आणि ते असावं दादा, आणि ते असणारच आहे, कारण हे जे आगरी कोळी आहेत ना ते कधीच प्रेम सोडत नाही। भरत राऊत धन्यवाद, मालवणी गाव क्रीडा मंडळ धन्यवाद, मालवणी मास्टर्स, आणि ज्यांचे बॅनर लागलेले आहेत अप्रतिम बॅनर, क्या बात आहे अजित दादा, खरोखर अप्रतिम आयोजन आहे आपल्या या सगळ्या मंडळांचं। चुका होतील पण त्यातून आपण सुधारतो, आणि ते सुधारणारच आहोत आपण। भालचंद्र कोळी, राया भाऊ, जेव्हा हे 2 खंदेवीर असतील ना तेव्हा कुठे काही कमी पडणार नाही याची गॅरंटी घ्या। तरी ठीक आहे, बघा माहोल कसा आहे। जेव्हा मालवणी गाव येतं ना तेव्हा सुंदर माहोल असतो। गजादादा कुठे आहे, सुपली सोन्याची, गजादादा हात वरती कर रे,
असू द्या, नावं यायलाच असते. हरेश कोळी सकाळी भेटून गेले, नितीन दादा गेलेले आहेत, सुरेश नाही आपल्यात. आठवणी ताज्या असतीलच. परशुराम आहे सोबत, दादा आहेत. हॅलो. धावा करायच्या त्या 40 24 चेंडू 40 धावा. राई वर्सेस मालवणी, दोन्ही संघांना समान संधी. धनजी मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय अपस्टंपला, वाईटचा इशारा. अवंतर धाव शिंदे. हॅलो, थ्रो दिला जाईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्यात. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, 2 धावाने धावसंख्या, एका चेंडूवर 3 धावा. 40 धावांचं आव्हान आहे. यजमान संघ मालवणी. मयूर बाबू, सीमारेषा ओलांडायच्या ना तू आणि तुझ्या शूटरनी, लक्षात घे. मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. मला बोलण्याचे आदेश नाही आहेत, आता त्या बाबूची काय. ठीक आहे, चला. धावा झाल्या 3. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. मितेश, खरोखर धन्यवाद तुझं. यावेळेला बघूया कार्पेट ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूवरती येत आहे ते प्रशांत किनी. पाहिलं की सुंदर क्षेत्ररक्षण, लगेच थ्रो दिला जातोय जयेश यांच्या हातात. एकच धाव, एका धावेने धाव संख्या 4. हा सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे. येस, थँक्यू. आता आवाज येतोय का? मालवणी गाव क्रीडा मंडळ, मालवणी क्रीडा रसिक, आता आवाज येतोय का तुम्हाला? तक्रार दूर करूया, नक्कीच होईल, सगळं होईल. पुढचा चेंडू धनजी यांचा. राई वर्सेस मालवणी, सेमीफायनलचा सामना आणि फायनलचा कालचा संघ उमेलमान दाखल झालेला. लेगकडे ग्लान्स आहे, बघूया चेंडूवरती येत आहेत स्वतः कर्णधार. चांगलं क्षेत्ररक्षण, थोड दिला जातोय एसटी रक्षकाकडे. क्या बात आहे हेमप्रकाश. एकच धाव, एका धावेने धाव संख्या 5. षटक चालू आहे पहिलं. जेव्हा जमणार नाही तेव्हा आयोजकांशी संपर्क साधा शिंदे साहेब. आपले नियम वेगळे आहेत, MCA चे नियम वेगळे आहेत. नक्कीच काही असेल तरी संपर्क साधा आयोजकांशी, नो प्रॉब्लेम. ऑनला 5 आणि ऑफला 4. फुलटॉस डिलिव्हरी, बघूया वाट पाहतोय यावेळेला. चेंडू जातोय तो नाही, नो नाही आहे. एकच धाव, एका धावेने धाव संख्या 6 धावा. बीमर होता धनजी माछी यांचा. एका धावेने धाव संख्या 6 धावा. 5 चेंडूंचा मला वाटतं खेळ संपलेला आहे. धावा झाल्या 6. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4-4. ठीक आहे, गलती होता है भगवान से भी, ईश्वर से भी, हमसे भी. लेगकडे मारण्याचा प्रयत्न. वॉट अ बॉलिंग, निर्धाव चेंडू, वॉट अ बॉल. एक एक चेंडू, एक एक धाव महत्वाचे आहे, कारण सेमी फायनलचा सामना आहे. तिकडे तलवारी पाजळलेल्या आहेत उमेलमान संघाला. जेपी, बेस्ट ऑफ लक आमच्याकडून, आयोजकांकडून, सगळ्यांकडून. तुला होऊ दे खर्च, जात नाही कोणाच्या खर्च. लागलं तर आहे दादा, टेन्शन घेऊ नकोस. नक्कीच. चला सामन्याकडे वळूया. फुलटॉस चेंडू, बघूया चेतन पाटील चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा सहज पळून पूर्ण होणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली होती 8 धावा पहिल्या षटकात. धावांची गरज आहे 32. चेंडू शिल्लक 18. 18-32. 18-32. हॅलो, जा जा जा. टाइम कॉमेडी करते. चल ठीक आहे, चल. अच्छा चालेल, बायको नाही ती घरी गेले ना. चला 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 चला, प्लीज विनंती करतोय. फिल्डर हेमप्रकाश पाटील, वेळ वाया घालू नका. आयोजक सांगतायत 5:30 वाजलेले आहेत. अजितदादांचा इशारा आहे. चेतन पाटील दुसरा षटक. सलामीची जोडी अजूनही मैदानात. हरेश आणि धर्मेंद्र. धावा झाल्यात 8. धावा करायच्यात 32. साहिल ना, चेतन पाटील नवीन गोलंदाज. षटक चालू आहे दुसरं. ऑफला 5, ऑनला 4. धर्मेंद्र कोळी. यावेळेला बघूया
चेंडूवरती जातील क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धावा सहज होणार आहेत. गोण बांधलेली आहे ना पोटाला, त्यामुळे ते धावणं होत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 10 नाही. जेवढं यंगचं क्रिकेट फास्ट आहे ना, त्याहीपेक्षा मास्टरचं क्रिकेट फास्ट आहे. एक एक धाव एका एका चेंडूला एका फटक्याला महत्व आहे. कारण षटकारासाठी 2 आधार आहेत. बाबूबाईसाठी प्रत्येक खेळाडूला षटकारासाठी 1000 रुपये आहेत परशुराम केणी साहेबांकडून. यावेळेला मात्र द्विधा मनस्थिती आणि बाद होत आहे. ते चेंडू आत बघूया, वाईटचा इशारा येतोय. बाद होतोय. पहिला फलंदाज धर्मेंद्र कोळी यांच्या रूपानं मालवणी संघाला. खेळू निघाली गे खेळ सुपलीचा मुलगाही खेळतोय. त्याच्या हातातच सुपली सोन्याची आहे. झेल टिपलेला आहे पप्प्यांचा. त्याने अप्रतिम, मला वाटतं त्याचं नाव आहे, गजानन यांच्या मुलाचं नाव आहे ते रुपेश. अरे पंकेश कुठे दिसत नाही आज. पंकेशी आहे नक्कीच. विकेट किपर आहेत जयेश पाटील. अप्रतिम क्षेत्ररक्षण एसटीच्या रूपानं बाद करतायत धर्मेंद्र कोळी यांना. पहिला मोरा बाद होते आणि आता जात आहेत ते विनोद कोळी, नवीन फलंदाज विनोद. क्या बात आहे. आज काहीतरी मैदान भरलेलं आहे. एकदा सर्व क्रीडा रसिकांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. धन्यवाद मालवणी गाव, धन्यवाद मालवणी क्रीडा मंडळ. टाळ्या वाजवा. बाबूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज रायाचा मुलगा कुठे आहे? दरवाजा बंद आहे ना मित्रा? मामा, मामा दरवाजा बंद आहे ना? ओके. चेतन पुढचा चेंडू एकदा हिंद दिल्यानंतर बाद करता येईल. आणि जो षटकातला शेवटचा चेंडू असेल पंच शिंदे साहेब, त्यावेळेला कुठली हिंट असणार नाहीये, लक्षात घ्या. विनोद पुढे जात मारण्याचा प्रयत्न. बघूया कोण आहे. योगेश झेल टिपतायत. भाऊ भावाचा झेल टिपतोय. चेतन योगेश. दुसरा मोरा विनोद कोळी. डीजे कारण आम्ही अजूनही आमच्या संघासोबत आहोत. ते हवंच. जुनं ते सोनं नक्कीच असतं. दादा बघा, अजित दादा किती वर्ष झाली, मला वाटतं 2005 दादा 16 वर्ष झाली मालवणी संघाला आमच्यासोबत. 19 वर्ष झाली आमच्यासोबत खेळताना. कुठेही काही रुसवा फुगवा नाही. हे प्रेम आहे. प्रेमाने बोलवलं जातं ना, तेच हवंय. बाकी काही नको. पैसा नको, अडका नको. आजही काल वस्तीला राहिलो होतो, आजही वस्तीला राहू ठरवलं तर नक्कीच. पुढचा चेंडू काय केले इथे नाही. सगळी व्यवस्था बाबूबाईच्या हॉटेलवरती आहे आपल्यासाठी. स्विमिंग पूल आणि मसाज झालेला आहे सगळं फिक्स. टेन्शन घेऊ नका. चेतन यावेळेला मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं बघूया, वाट पाहतोय पंचांच्या इशाऱ्याकडे. शिंदे साहेब जरा सुद्धा झुकले नाही सकाळपासून. क्या बात आहे. ताटकणा मराठी बाणा. साहेब चषक नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे. क्या बात आहे. मारण्याचा प्रयत्न ऑन दी बॅट आहे की बघूया. वाट पाहतोय पंचांच्या इशाऱ्याची. वाईटचा इशारा. 1+2 3 धावा. स्वैर मारा, स्वैर गोलंदाजी. यष्टीरक्षक का जवळ आहे, कारण गोलंदाज आहे
चेतन पाटील. जयेश यांना चेंडू सापडत नाहीये. 3 धावांनी धावसंख्या 14. धावांची गरज आहे. 26 चेंडू शिल्लक आहेत. ते या षटकातले अजूनही मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत की काय बघूया. पंच सांगतील आपल्याला. यावेळेला बघूया नितेश एकच धाव. एका धावाने धावसंख्या 15 धावा. अजूनही धावांची गरज आहे 25 जिंकण्यासाठी. मिलन कोळी आणि हरेश 2 फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. किती बॅनर ज्या ज्या व्यक्तींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. साहेब चषक त्या सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम या मालवणी गावावरती ठेवा हीच इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच सर्व देणगीदारांचं सर्व सहकार्यांचं. यावेळेला मात्र चेंडू पाहायला लागतोय. बघूया वाट पाहतोय आम्ही पंचांच्या इशाऱ्याची. चेंडू ऑन द बॅट आहे का लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धावाने धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. अजूनही धावांची गरज आहे 24. चेंडू शिल्लक आहे 13. 13-24 करामत करावी लागेल. मिलन कोळी शेवटचा चेंडू. 13-24 13-24 11.5 धावांची सरासरी. 13-24 मिलन कोळी. यावेळेला बघूया मितेश धावतायत की कुठं कोण धावतय. आणि 2 धावा आलेल्या आहेत. नक्कीच चांगलं गॅदर. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 18. आता 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 12. 12-22 12-22 12-22. बाबू टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. गणपती बाप्पा मोरया की जय. बजरंग बली की जय. गऱ्याचं रूप घेतलेलं आहे आज बाबूने. त्याची कमी भरून काढलेली आहे. कोणतरी हवं ना. गावावर ओवाळून टोकलेलं एक असतंच असं गावात. त्याला नाईलाज आहे. गाव मामा एकतरी असतोच. मितेश आहे ना आपल्याकडे एक. थँक्यू व्हेरी मच तुझा मित्रा. 2 दिवस तू आम्हाला स्कोरिंगसाठी सहकार्य केलंस त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद. खरं तर अजित भाऊ इथे यंग पोरांनी सुद्धा सहकार्याला करायला पाहिजे. कारण तुमचं काय ना आमचं काय असं काहीच नसतं. सगळं आपलं असतं. तुमचं ते आमचं. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा आम्ही असू. आम्ही करू तेव्हा तुम्ही असायला पाहिजे. प्रफुल्ल नवीन गोलंदाज. 12-22 12-22 दोन्ही संघांना समान संधी. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. 12-22 दोन्ही संघांना समान संधी. संघ कुठलाही जिंकू दे आपलेच आहेत. राई काय मालवणी काय उमेलमान आलेला आहे. घरादारांनी आलेला आहे. यावेळेला बघूया कुठला फटका आणि कुठे जातोय. या चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते. 3री धाव घेण्याचा प्रयत्न असणार का. थ्रो दिला जाईल लगेच. बघूया पप्प्या यांच्या हातात आणि बाद होत आहेत हरीश. 2 धावा. सोडून दिला असता नक्कीच वाईट गेला असता. पंच तर पण स्थिर होते. 2 धावा. धावा झाल्या 20. धावांची गरज आहे 20. चेंडू शिल्लक आहे ते 11. डीजे अनिकेत थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. संध्याकाळी जायचं नाहीये म्हणजे आपल्याला सामान आवरायचं आहे असं म्हणायचं मला. बाकी काही नाही. थँक्यू व्हेरी मच अनिकेत. रामचंद्र पाटील भुऱ्या यांच्याकडून लागोपाठ 2 चेंडूवरती 2 बळी टिपल्यास 500 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही गोलंदाजाला आलेलं आहे राई संघासाठी. आणि 1000 रुपये आहेत प्रत्येक षटकाराला परशुराम केणी साहेबांकडून. बाबूबाई गेले तर 2000. क्या बात आहे. आम्ही आहोत लक्ष ठेवा. 1 वर 1 फ्री. मालवणी गाव क्रीडा मंडळ. क्या बात आहे. सर्व क्रीडा रसिकांचा धन्यवाद. दिले का असू द्या. प्रेम आहेच आणि राहणार आहेच. 500 रुपये 2 लागोपाठ विकेट. पप्प्या यावेळेला बघूया स्वैर चेंडू आहे की काय. चांगला चेंडू. क्या बात आहे. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. यस. पंचांकडे पाहायचं फक्त पाहायचं बोलायचं नाहीये. आपले पंच आहेत नाही. चला 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 मित्रा प्लीज प्लीज प्लीज. काय त्याचं नाव
प्रमोद कोळी प्लीज प्लीज, प्रमोद कोळी, प्रमोद कोळी, प्रमोद कोळी, चला प्लीज प्लीज. पंच आपले आहेत, पंच देव नाही आहेत, पंच आपले आहेत. यावेळेला मात्र चौकार की षटकार बघूया. रिव्हर्स स्वीपचा जबरदस्त फटका, चौकार. गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत 9. दोन्ही संघांना समान संधी. मिलन कोळी आणि प्रमोद कोळी. 9-16. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. रिव्हर्स स्वीपचा चौकार. यावेळेला उंच फटका, हेमप्रकाश पाटील. यस, क्या बात है, व्हॉट अ कॅच. कर्णधाराला साजेसा जेल. डीजे पारू पारू वे सबके पारू वर बिझी आहे तर इझी आहे. नक्कीच आता 8-16. नक्कीच लागोपाठ अजूनही एक बळी घेतला तर 500 रुपये पप्प्याना. पहिला जर रिव्हर्सिप मारला तर हाई रिव्हर्सिप नक्कीच आला असता. मिलन कोळी चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफच्या दिशेने आणि बाद होता. हेमप्रकाश पाटील हेमू अप्रतिम झेल. कर्णधाराला साजेशी खेळी. मालवणी गाव क्रीडा मंडळ आणि मालवणी मास्टर्स, थँक्यू व्हेरी मच. पाहुणचाराबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. संदीप भाऊ, अजित दादा, भालचंद्र कोळी, राया भाऊ, थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनापासून आभार. हे प्रेम आहे गेली मला वाटतं 19 वर्षाचं आणि ते राहील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. हे प्रेम राहतं. कोळी आगरी असे कोणी नसतात आणि कोळी लोकांचं प्रेम पाहिजे असेल तर याच गावात या मनोरीला या. खरोखर आता सामोरे जातील नवीन फलंदाज आहे ते मिथून, मला वाटतं मिलन वैती. मिलन कोळी बाद होतात, मिलन वैती येत आहेत. 8-16. 8-16. यावेळेला उंच मारण्याचा फटका. हा कुठला चेंडू आहे. अब्दुल कादिरला सुद्धा असा चेंडू टाकता येणार नाहीये. 7-16. आमचा रामचंद्र पाटील आणि अजितदादा सुद्धा असेच चेंडू टाकायचे, आठवणीत आहेत आमच्या. उंच षटकार, क्या बात आहे. सुपली सोन्याची डीजे. $2000 कुठे जायलाच नको आज. जरी मैदानावर थांबलात तरी चालेल. गणपती बाप्पा, बाबू दादाचा. चला आता 6-11 कंपल्सरी. 6-11. 6-10 ना. 6-10. 6-10. 6-10 विकेट नंतर सांगितल्या जातील तुझा. 6-10 दोन्ही संघांना समान संधी. प्रशांत म्हात्रे टू प्रमोद कोळी. विकेट सेम आहेत. विकेट सेम आहेत. 6-10. 6-10. गोलंदाज प्रशांत म्हात्रे. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, बजरंग बली की. यस, सुटे करा अजितदादा. 10 रुपये 20 रुपये सगळ्या चिल्ड्रनला द्यायचे आहेत आपल्याला, लक्षात घ्या. सगळ्यांनी घाम गाळलेला आहे सकाळपासून. कोणचं पोर आहे कोणालाच कळलं नाही. बीट प्रशांत. उंच फटका बघूया कोण झेल. धनजी झेल टिपतोय. अप्रतिम झेल धनजी यांचा.
अजून एक फलंदाज बाद केला तर 500 रुपये भुऱ्या रामचंद्र पाटील भुरे यांच्याकडून 500 रुपये. क्या बात आहे, व्हॉट अ मॅच. यजमान मालवणी संघ आणि पाहुणा राही संघ. उमेलमान मास्टर्स हात सगळे मोकळे करा. नवीन कुछ नहीं, थंडाई नहीं है इधर, गरम हो रहा है. अतिशय सुंदर मॅच नाईट गेम भरवला होता मालवणी संघानं. त्याही वेळी 2 दिवस रात्रभर आम्ही इथेच होतो. नक्कीच. चला 20 सांगितले दादा, 20 सांगितले तर एवढे झाले. 50 सांगितले तर अर्धा गाव येईल. संदीप दाऊ हे सोडा आता, तुमचे का आमचे आम्हाला माहित नाही. नोटा सैल करा. भालचंद्र कोळी, राया भाऊ, संदीप भाऊ धन्यवाद. 5-10 संतोष कोळी. आज जर जिंकला तर आम्हाला 2 पॅन्ट्या फ्री आहेत. 5-10 यावेळेला बघूया. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूवरती योगेश पाटील, थ्रो दिला जाईल का. 2 धावा. 4-8. क्या बात आहे. ही आगरी कोळी समाज मंडळाची मॅच आहे. नो फिक्सिंग नो मिक्सिंग. 4-8. जो नाचेल त्याला 20 रुपये. अजून बोलवा गावातून. मयूर कोळी कुठे दिसत नाहीये, कामावर आहे का. एवढं काम. एक्स्ट्रा विकेट आहे मालवणी संघाची. 4-8. 8 करावे लागतील संतोष कोळी. 4-8. धावण्यामध्ये संतोष कोळीचा कोणी हात धरू शकत नाहीये. गजा है तो मजा है. गजाचा भाव मुलगा आणि काका खेळतोय. क्या बात आहे. 4-8 कंपल्सरी. 4-8. चला 20-20 रुपये आहेत. नाचेल त्याला 20 रुपये. अजून बोलवा. यावेळेला बघूया कोण येते. पुन्हा एकदा योगेश येते चेंडूवरती. 2 धावा सहज पळून पूर्ण झालेल्या आहेत. थ्रो दिला जातोय प्रशांत यांच्या हातात. 3-6. विकेट जास्त आहेत मालवणीच्या. बाबू तू मॅच वर लक्ष ठेव रे माझ्या राजा. 3-6 कंपल्सरी. 3-6 कंपल्सरी आहेत. मिलन भाऊ, मिलन आणि संतोष 3-6 कंपल्सरी. आपला 5 आहेत, ऑनला 4 आहेत. एक झेल धनजी यांनी टिपला होता. या षटकात जरी एक बळी आला प्रशांत म्हात्रे, रामचंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये येतील. परशुराम किणी यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 रुपये. 1000 रुपये आहेत. बोलवा बोलवा. जो नाचेल त्याला 20 रुपये. जो नाचेल त्याला 20 रुपये. चला 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 चला. हा पाय पडा, पाय पडा, माझे पण पडा. चला चला बाजूला हो, बाजूला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. यस सगळं पाठ आहे. यावेळेला बघूया. येतोय तो योगेश यांच्या हातात. चौकार. कंपल्सरी 2 धावा हव्या आहेत. कंपल्सरी 2 धावा करायचे आहेत. संतोष आणि मिलन कंपल्सरी 2 धावा करायच्या. लाईनच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये, पोलीस पकडतील. बाबू तुझी कोण आहे त्याच्यात. तुझी किती आहेत. 3-4 आहे का. हॅलो काय. ओके ठीक आहे.
राईला मॅच विन केली तर 1000 रुपये, 1000 रुपये तर 500 रुपये लागू झाले आहेत संतोष यांच्यासाठी आणि 500 आमच्यासाठी पण. धन्यवाद परशुराम किडी. 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी करायचे आहेत मालवणी संघाला. काय चुकलं तर योगेशचं लक्ष नव्हतं चेंडूवरती. नितेश यांना आणलं तिथेच सगळं संपलं. यावेळेला चेंडू बघूया लागतोय पायाला. पंच लेग बायचा इशारा. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी आहे. कोणी सांगू शकत नाहीये. अजित दादा या मॅचेस सगळीकडे होतात. सकाळी एकसरबी संघ विकेट वरती पराभूत झाला आणि तो संघ फायनल मध्ये गेला उमेलमानचा. लक्षात घ्या नो फिक्सिंग नो मिक्सिंग ही आगरी कोळी समाज मंडळाची खासियत आहे. शेवटचा चेंडू 1 धाव. मिलन कोण कुठे ऑनला 5 की ऑफला 5 बघूया. क्षेत्ररक्षण जिंकलं तर 1000 राही संघ आणि प्रत्येक षटकाराला 1000 परशुराम किणी यांच्याकडून. संतोष या सामन्याचा हिरो म्हटलं तरी हरकत नाहीये. त्याचीच टी शर्ट त्याला द्यावी लागेल जर संघ जिंकला मालवणी तर. प्रिंस आज का प्रिंस संतोष बघूया. येलकोड जय मल्ला बाबू दादाचा. 2 मिनिटात चेंडू पडला पाहिजे. बघा प्रशांत. दोन्ही संघांना समान संधी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आयोजकांकडून आणि आमच्याकडून. 1-1 1 चेंडू 1 धाव. यावेळेला षटकार. करावा लागेल त्याच्यामुळे 3 की 2 ओव्हर माझ्या मते 2 ओव्हर बरोबर आहेत. 3 ओव्हरच्या एका टीमला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. पहिलाच सांगतोय मी. परत एक गोष्ट जर बघितली तर आता 6:26 सूर्यास्त आहे. त्या दृष्टीने जर विचार केला सध्या संधी प्रकाश निर्माण झालेला आहे. राई संघ यंग फायनल मध्ये दाखल झालेला आहे. यंग संघ आणि मास्टर संघ पराभूत झालेला आहे. चला टॉस करूया. उमेदमान चलो टॉस करा लवकर. उमेदमान संघ नाना कोण नाना संतोषसाठी 500 रुपये नवीन घर त्यांच्याकडून आणि परशुराम केणी संत मिलिंद वैती दादा साहेब मिलिंद वैती नाही ना ते त्यांचे नाहीत ते संतोष कोहली तुम्ही द्या बघा तुम्ही द्या ते 500 रुपये. महेशच्या जागेवर निलेश कोहली. 3 ओव्हरची मॅच नाही तिथे बदल केला क्लिअर करतोय. मालवणी संघाने बदल केलाय. जेपी मालवणी संघाने बदल केलाय क्लिअर करतोय.
पंकज मिटना, क्या बात आहे, जबरदस्त. यश बसते या ठिकाणी टॉस केला जातोय. परशुराम केणी साहेब यांच्याकडून मिलिंद वैती 2000 रुपये आणि संतोष कोळी 500 रुपये. मॅन ऑफ द मॅच मिलिंद वैती. पुन्हा एकदा संकट मोचक मिलिंद वैती मॅन ऑफ द मॅच. अरे मॅच झाली पाहिजे फायनल. वाजव तू काय मॅच नाही करायची तुला बाबू, तुला आता शाबू लावेल. चला फायनलचा टॉस करा प्लीज. मॅच कडे लक्ष द्या कारण इतकं आपण चांगलं आयोजन केलंय आणि जर फायनल व्यवस्थित व्हावी तर प्लीज शांत बसा. नाणेफेकीचा कौल झाला. टॉस विन उमेदमान 3 ओव्हरची मॅच. नियम मी सांगतोय. 50चा खेळाडू तुम्ही वापरला नाही वापरला तरी चालेल. 45चा खेळाडू आणि 40चा खेळाडू. थांबा जरा चेक करतो पुन्हा एकदा, नुसतंच लक्ष नको. परशुराम केणी साहेबांकडून मिलिंद वैती 2000 रुपये. मिलिंद वैती 2000 रुपये आणि संतोष कोळी 500 रुपये. मला काय माहिती फोर्स वन लाईव्हचे मालक रोहन गुप्ते यांचं इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सामना 3 षटकांचा असेल त्यावेळेस सलामीचे दोन्ही खेळाडू 45चे. सलामीचे दोन्ही खेळाडू 45चे. सामना 3 षटकांचा आहे. नियम ऐकून घ्या. टीम कॅप्टन मालवणी, टीम कॅप्टन कंपल्सरी 50चा नाही आहे या 3 ओव्हर मध्ये. लक्षात घ्या, नियम ऐकून घ्या. दोन्ही टीम कॅप्टन. सामना 3 षटकांचा असल्यास सलामीचे दोन्ही खेळाडू 45चे असतील व तिसरा खेळाडू 40चा जाईल. गोलंदाजी पहिले षटक 45चा टाकेल, दुसरे 2 गोलंदाज 40चे असतील. रोहन गुप्ते फोर्स वन देता का दादा? ट्रॉफी द्यायची तुमची इच्छा, तुम्ही सांगाल तर. रोहन गुप्ते सर आपण यायचं आहे. फोर्स वन लाईव्हचे प्रोप्रायटर संतोष कोळी परशुराम केणी साहेब थांबलेत, प्लीज बक्षीस घ्यायचे. संतोष कोळी मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी दिलं जात आहे. संतोष कोळी गेला का घरी? तिथे द्या, तिकडे जाऊ दे. परशुराम केणी साहेब साहेब तुम्ही थांबा तिकडेच. साहेब थांबा 2 मिनिटं, ट्रॉफी पण देऊया. या जमजवन राही, या लवकर. संतोष कोळी लवकर या. बाबा टॉस कोण जिंकलं? उमेदमान जिंकला. बॅटिंग घेतली, फिल्डिंग घेतली का उमेदमान? ओके. संतोष कोळी 500 रुपये. तिथे तिकडे आहेत. परशुराम केणी साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि नवीन घरात यांच्याकडून 500 रुपये. 1000 रुपये. संतोष कोळी 1000 रुपये. संतोष कोळी 1000 रुपये. आणि चला या ठिकाणी नंबर 3चा पारितोषिक परशुराम केणी साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जातं. जन्म मॅच चालू करायची. मॅच प्लीज. मालवणी खेळाडू कक्षामध्ये या. मालवणी संघ चला प्लीज. अरे बॅड लाईट होईल, लक्षात ठेवा प्लीज. अंधार लवकर पडेल. मालवणी बॅटरी जाऊ द्या. मालवणी